अहिल्यानगर महापालिकेत आणि 2026च्या महापालिका निवडणुकीनंतर राज्यातला राष्ट्रवादीचा पहिला महापौर बसला आहे। राष्ट्रवादीच्या नगरसेविका ज्योती गाडे या अहिल्यानगरच्या महापौर होणार आहेत। ज्योती गाडे या भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या आहेत, तर अहिल्यानगरचे सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या मेहुणी आहेत। तर भाजपचे नगरसेवक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक नगरसेवक धनंजय जाधव हे उपमहापौर होणार आहेत। येत्या 6 फेब्रुवारीला त्यांची बिनविरोध निवड होणार आहे। पण या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आज 2 मोठी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये नाहीत। एक म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्यांनी या पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं ते दिवंगत नेते अजितदादा पवार, आणि दुसरे म्हणजे नगरच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या याच जिल्ह्याची चर्चा आहे, ती म्हणजे अहिल्यानगर। राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या, पक्ष फुटले, समीकरणंही बदलली, पण या बदलत्या काळातही आपल्या बालेकिल्ला शाबूत राखण्यात कोणाला यश आलं असेल तर ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अहिल्यानगरमध्ये नक्की काय घडलं, राष्ट्रवादीने भाजपसोबत युती कशी केली, जागांचं गणित काय होतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमदार संग्राम जगतापांनी आपली राजकीय ताकद वापरून राष्ट्रवादीचा पहिला महापौर कसा बसवला। हा सविस्तर रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजितदादा पवार यांच्यासमोर मोठं आव्हान होतं। आपला गट हाच खरा पक्ष आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली। जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो वा महापालिका, प्रत्येक निवडणूक जिंकणं ही त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई होती। तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळी त्यांचा दुर्दैवी विमान अपघात घडला त्यावेळीसुद्धा ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात होते। राज्याचा विकास आणि पक्षाची बांधणी यासाठी अजितदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला। त्यांना एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढायचं होतं, एकीकडे शरद पवार गटाशी आणि दुसरीकडे महायुतीमधील मित्रपक्षांशी। राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला संमिश्र यश मिळालं, पण अहिल्यानगर ही एकच अशी महापालिका होती जिथे राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केलं। अजितदादांचं स्वप्न होतं की राज्यात राष्ट्रवादीचा झेंडा दिमाखात फडकावा, आणि आज ते स्वप्न अहिल्यानगरमध्ये पूर्ण झालंय। पण हे पाहायला आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत, हीच मोठी शोकांतिका आहे। अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीचा महापौर बसवला आहे। आता वळूया प्रत्यक्ष आकड्यांकडे। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युती करून निवडणूक लढवली होती। ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली। एका बाजूला महाविकास आघाडीचं आव्हान होतं, तर दुसरीकडे महायुतीमधील अंतर्गत संघर्ष। अखेर निकाल लागले आणि चित्र स्पष्ट झालं। एकूण 68 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 27 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला, तर राष्ट्रवादी पाठोपाठ भारतीय जनता पक्षाने 25 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला। तर शिवसेना एकनाथ शिंदे गटालाही 10 जागा मिळाल्या होत्या। निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यामध्ये जबरदस्त समन्वय पाहायला मिळाला। निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली, पण या युतीत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र बाहेरच ठेवलं होतं। दोन्ही पक्षांनी मिळून बहुमताचा आकडा सहज पार केला होता, पण खरी उत्सुकता होती ती महापौर पदाबाबत। राष्ट्रवादीने जास्त जागा जिंकल्या असल्या तरीही भाजप आपला महापौर बसवण्यासाठी प्रयत्न करणार का, की पुन्हा एकदा अहिल्यानगरमध्ये नवीन समीकरण पाहायला मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे दिग्गज नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नेमकी काय चर्चा झाली यावरच सर्व अवलंबून होतं। युतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील उपस्थित होते। बराच वेळ खलबतं झाली आणि अखेर अहिल्यानगरचा फॉर्म्युला ठरल्याप्रमाणे महापालिकेचे 2.5 वर्ष महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला, तर उपमहापौरपद भाजपच्या वाट्याला आलं। यामध्येही एक विशेष अट घालण्यात आली आहे। 2.5 वर्षांच्या काळात प्रत्येकी 1.25 वर्षांसाठी 2 उमेदवारांना संधी दिली जाणार आहे। या निर्णयानुसार राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौर आणि उपमहापौर भाजपचे धनंजय जाधव होणार आहेत। ज्योती गाडे या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्या असल्या तरी त्यांच्या निवडीमागे एक मोठं राजकीय वलय आहे।
त्या नगरचे दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या आहेत आणि आमदार संग्राम जगताप यांच्या मेहुण्या आहेत. तर दुसरीकडे धनंजय जाधव हे विखे पाटलांचे कट्टर समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष कृष्ण जाधव यांचे पुत्र आहेत. म्हणजेच नगरच्या राजकारणातील 3 मोठ्या घराण्यांनी जगताप, विखे आणि कर्डिले यांनी एकत्र येऊन ही सत्ता स्थापन केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आमदार संग्राम जगताप यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात मिळालेले हे एकमेव महापौरपद आहे आणि ज्याचे पूर्णपणे श्रेय हे संग्राम जगतापांच्या रणनीतीला जातं. पक्षातील फुटीनंतर कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणं आणि भाजपासारख्या बलाढ्य मित्र पक्षाकडून महापौरपद खेचून आणणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण संग्राम जगतापांनी आपलं राजकीय कौशल्य वापरून अजितदादांच्या गटाला हा मोठा विजय मिळवून दिला. अहिल्यानगर शहरावर आपली पकड किती घट्ट आहे हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. संग्राम जगताप 2014 पासून अहिल्यानगरचे आमदार आहेत. 2014, 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकात त्यांनी नगरमधून विजय मिळवला आहे. त्यांचे वडील अरुण काका जगतापसुद्धा विधान परिषदेचे आमदार होते. जगताप कुटुंबीय मागच्या अनेक दशकांपासून राष्ट्रवादीचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजितदादांसोबत जाणं पसंत केलं. या विजयामुळे केवळ नगरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. राजकारण कितीही सत्ता केंद्रीय असलं तरी त्यात भावनांनाही स्थान असतं. अहिल्यानगरचा हा महापौर निवडीचा प्रसंग अत्यंत भावनिक होता. एका बाजूला राष्ट्रवादीचा पहिला महापौर बसलाय जो पाहण्यासाठी अजितदादा हयात नाहीत, तर दुसरीकडे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची कन्या महापौर पदावर बसते हे पाहण्यासाठी कर्डिले साहेबही आपल्यात नाहीत. शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या हयातीत आपल्या 3 मुलींना राजकारणात सक्रिय केलं होतं. शिवाजी कर्डिले यांचे 3.5 महिन्यांपूर्वी निधन झालं. ज्योती गाडे यांच्या बहीण सुवर्णा संदीप कोतकर पूर्वी उपमहापौर होत्या, तर आणखी एक बहीण शीतल जगताप ह्याही नगरसेवक होत्या. शीतल जगताप नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी आहेत. संग्राम हे शिवाजी कर्डिले यांचे जावई. त्यांनीही पूर्वी महापौर पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ज्योती गाडे, सुवर्णा कोतकर व शीतल जगताप अशा 3 बहिणी नगरसेवक होण्याचा अलौकिक योग घडलेला आहे. या 3ही बहिणी दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कन्या आहेत. कर्डिले आणि जगताप कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. पण कर्डिले साहेबांच्या आठवणीने आज अनेकांचे डोळे ओलावले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचं हे यश पाहायला आज अजितदादासुद्धा नाहीत. अहिल्यानगर महापालिकेचा हा नवा प्रवास आता सुरू झाला आहे. ज्योती गाडे आणि धनंजय जाधव यांच्यासमोर शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात आपलं खातं उघडलं आहे. आता हे यश इतर शहरांमध्येही पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? संग्राम जगतापांची ही रणनीती आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला किती फायद्याची ठरेल? आणि ज्योती गाडे यांच्या नेतृत्वात नगर शहराचा विकास होईल का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच ताज्या राजकीय घडामोडी आणि सविस्तर विश्लेषणासाठी थोडक्यात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.